महाराष्ट्र के भंडारा में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गठ की ओर से नीट पेपर लीक और टीईटी परीक्षा घोटाले के विरोध में जिला कलेक्टर कार्यालय पर विशाल मोर्चा निकाला गया। प्रदर्शनकारियों का कहना है कि बार बार होने वाली पेपर लीक की घटनाओं से लाखों प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर रहे छात्रों का भविष्य प्रभावित हो रहा और उनमें निराशा का माहौल बन गया है। आंदोलनकारियों ने मांग की कि परीक्षा प्रणाली को पूरी तरह पारदर्शी और सुरक्षित बनाया जाए ताकि छात्रों का भविष्य सुरक्षित रह सके। इस दौरान प्रदर्शनकारियों ने महाराष्ट्र के शिक्षा मंत्री दादा भुसे और केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान से नैतिक जिम्मेदारी लेते हुए इस्तीफे की मांग की है। जी परिस्थिती निर्माण झालेली आहे शिक्षणाच्या बाबतीत, सुरुवातीला नीटचा पेपर फुटला, नंतर महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटला। नीटचा पेपर फुटल्यानंतर देशातील जवळपास उच्च शिक्षण घेणाऱ्या 20 मुलांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। काक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके जंतर मंतरवर त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनामध्ये त्यांची मागणी आहे की देशाचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या। पण आतापर्यंत सरकारला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही। वारंवार पेपर फुटीमुळे मुलं उच्च शिक्षण घेणारे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत आणि या सगळ्या सुरुंग हा भारतीय जनता पक्षाकडेच जातो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। नीटचा पेपर फुटला, त्याची चौकशी सुरू झाली आणि त्या चौकशीमध्ये भाजपच्याच संपर्कात असलेल्या लोक हे आरोपी बनलेले आहेत। इकडे टीईटीचा पेपर फुटला, स्वतः भारतीय जनता पक्षाचे आमदार त्यांनी विधानसभेमध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी मुद्दा मांडला की तुम्ही आग्र्यावरून पेपर छापल्या आणि बिहारचे लोक आरोपी सापडले पेपर फुटीमध्ये, मग आमच्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे एवढी छपाईची व्यवस्था नव्हती का? म्हणजे स्वतः सत्ता पक्षाचे आमदार सरकारला घरचा अहीर देत आहेत। म्हणजे वस्तुस्थिती त्यांनी शासनाच्या समोर मांडली, सभागृहात मांडली, महाराष्ट्राच्या समोर मांडली, देशाच्या समोर मांडली, तरीही अशा प्रकारचे प्रकार होत असल्यामुळे पोरं हे डिप्रेशनमध्ये चाललेले आहेत। गरिबाचे पोरं उच्च शिक्षण घेण्यासाठी जातात, पण पेपर फुटीमुळे त्यांच्या शिक्षण कुठल्याही कामात येत नाही। अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक अकादमी आहेत आणि त्या अकादमीच्या माध्यमातून पोरं उच्च शिक्षण घेत आहेत, शेतकऱ्यांचे पोरं घेत आहेत, गरिबांचे पोरं शिकत आहेत आणि ज्या वेळेस पेपर फुटीच्या घटना घडतात त्यावेळेस त्यांना निराशा येते आणि परिणाम असा होतो की त्यांना आत्महत्या कराव्या लागतात। आणि या परिस्थितीत आता इकडे लोकसभेमध्ये अधिवेशन सुरू आहे, विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे। दोनही अधिवेशनामध्ये हे विषय आल्यानंतरही सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येताना दिसत नाही आणि म्हणून भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही निर्णय घेतला की आता आमच्या पोरांनी उच्च शिक्षण घेऊ नये का आणि त्यासाठी त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। म्हणून गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी ही योजना आखत आहोत। माझी शासनाला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती आहे की देशामध्ये नीट पेपर फुटीच्या, टीईटी पेपर फुटीच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचे पडसाद आमच्या जिल्ह्यात सुद्धा उमटले आहेत। पोरं डिप्रेशनमध्ये आहेत। मी अनेक ठिकाणी अकादमीच्या संस्थापकाशी चर्चा केल्या, त्यांचं सुद्धा म्हणणं असं आहे की ऑनलाईन परीक्षा बंद झाली पाहिजे। या ऑनलाईन परीक्षेमुळे एक पोरगा परीक्षेला बसतो आणि दुसरा सोडवतो, अशा प्रकारची स्थिती निर्माण होते आणि जे चांगले पोरं अभ्यास करणारे आहेत ते मागे राहून जातात आणि त्यामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीत शासनाने दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही तीव्र आंदोलन करू आणि खंबीरपणे आमच्या पोरांच्या पाठीशी राहू। या जिल्ह्यामध्ये जे उच्च शिक्षण घेणारे मुलं आहेत त्यांच्या अनेक समस्या आहेत, या समस्याचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्याला माननीय जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत देणार आहोत आणि त्या समस्या मुख्यमंत्र्यांनी, राज्य सरकारने, केंद्र सरकारने सोडवाव्या अशी आमची मागणी आहे। माझी आपल्या माध्यमातून NTV 24 के लिए भंडारा से राकेश श्यामकुवर की रिपोर्ट।